आता एक मोठी बातमी, भाजप नेते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावरून खळबळजनक दावा केलाय। 9 हा आकडा ठाकरे गटासाठी लाभदायक असल्याने उबाठा गटाचे सर्व व्यवहार 9 या आकड्यावरून अवलंबून आहेत। निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज टक्केवारी सर्वच 9 असावी याची काळजी ठाकरे गट घेतो आणि त्याच पार्श्वभूमीवर उबाठाच्या दसरा मेळाव्याच्या नियोजन देखील 63 कोटींच्या घरात आहे, अशी माहिती उबाठातील नेत्यानं दिल्याचा दावा केशव उपाध्ये यांनी केलाय। त्यांच्या या दाव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि यावर अधिक बोलण्यासाठी स्वतः केशव उपाध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। केशवजी, नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? कोणत्या उबाठाच्या नेत्यानं तुम्हाला नेमकी काय माहिती दिली आहे? आता कुठल्या इंटरव्ह्यू दिली असं थोडं जाहीरपणे सांगायचं असतं। मुळात मुद्दा असा आहे की त्यातला मूळ गाभा लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये पुराने अतिवृष्टीने ज्या पद्धतीचं गंभीर वातावरण सगळं निर्माण झालंय, लोकांसमोर जगण्याची भ्रांत निर्माण झाली आहे, शेतातली जमीन वाहून गेली आहे आणि अशा वेळी थाटामाटामध्ये एखादा मेळावा करणं हे कितपत योग्य आहे? त्यामुळे त्यांना खरं म्हणजे हा मेळावा रद्द करून हा मेळावा पूरग्रस्त निधीला देता आला असता, पूरग्रस्तांना निधी म्हणून देता आला असता। पण त्याच्याऐवजी एका अर्थाने दुःखावरती मीठ चोळण्याचा प्रकार हा सगळा सुरू आहे। तो सगळ्यात मोठा आक्षेपार्ह आहे। इतक्या थाटामाटात इतका खर्च करून हा कशासाठी करायचा, हा त्यातला मुद्दा आहे। बरं, मात्र उबाठाचे नेते म्हणतायत आरएसएसचा देखील 100वा मेळावा आहे, मग तो का नाही रद्द करत? मला माहिती आहे तुम्ही आणखीन प्रश्न विचाराल, त्याचे उत्तर मी आधीच देतो। आरएसएस काय का अन्य काय, मुळामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये मी तुम्हाला अशी अनेक उदाहरणं सांगेन की अन्य सर्व पक्षाचे नेते हे प्रत्यक्ष ग्राउंडवरती मदतीचं काम करतायत। भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांचा रवींद्र चव्हाण यांचा पूरग्रस्तांना मदतीचा ट्रक पाठवण्याचा फोटो क्लिप तुम्हाला तुमच्याकडे पाठवू शकतो। असं कोणतंही कृत्य उद्धव ठाकरेंकडनं झालंय का? उद्धव ठाकरे काही मदत देताना दिसतात का? ते गेले आणि केवळ तिथे जाऊन टीका करणं, ह्याच्या पलीकडे त्यांनी कुठलंही काम केलं नाही। उंटावर बसून शेळ्या हाकण्याचं काम जे करतात त्यांच्यासाठी हा सल्ला आहे। बाकी अन्य नेते हे प्रत्यक्ष मैदान उतरून सेवा करतायत, मदत करतात, पूरग्रस्तांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना दिलासा देण्याचं काम बाकीचे नेते करतात। हा सगळ्यात मोठा फरक आहे। बरं,